नमस्कार, आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल न वापरता पायनॅपल शिरा कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम आपण साहित्य पाहू। इथे आपण फ्रेश पायनॅपल वापरून शिरा बनवणार आहोत। प्रथम पॅन गरम करायला ठेवू। आज मी 1 कप रव्याचा शिरा बनवणार आहे, तर त्यासाठी अर्धा ते पाऊण कप तूप घेत आहे। तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये 1 कप रवा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा। शिऱ्यासाठी किंवा उपीटसाठीही म्हणजेच उपमा बनवताना सुद्धा रवा हा कायम बारीक गॅसवरच परतावा। आता यामध्ये मी थोडे ड्रायफ्रुट्स टाकत आहे, त्यामुळे बदाम आणि काजू चांगले कुरकुरीत होतील। तुपामध्ये रव्याबरोबरच काजू आणि बदाम भाजले की चांगले कुरकुरीत लागतात। रवा हा सतत परतत राहा, नाहीतर खालून तो करपण्याची शक्यता असते। शिऱ्यामध्ये तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता रवा छानसा भाजलेला आहे, त्याचा रंग बदललेला आहे। आता 3 कप गरम पाणी रव्यामध्ये मी टाकत आहे। शिरा बनवत असताना किंवा उपीट उपमा बनवत असताना नेहमी पाणी हे गरम करूनच घ्यावे, म्हणजे रव्याचे कण चांगले उमलतात। थोडा वेळ झाकून शिजू द्यावे। आता इथे मी चवीसाठी अगदी चिमूटभर मीठ टाकत आहे। शिरा करताना नेहमी चिमूटभर मीठ आठवणीने टाकावे, म्हणजे शिऱ्याला छानशी चव येते। तुम्ही पाहू शकता इथे रवा व्यवस्थित शिजत आलेला आहे। 1 कप साखर आणि 1 कप अननसाचे बारीक काप टाकत आहे आणि व्यवस्थित हलवत आहे। म्हणजे आपले प्रमाण बघा, 1 कप रवा, 1 कप साखर, 1 कप पायनॅपलचे काप म्हणजेच अननसाचे काप आणि अर्धा ते पाऊण कप तूप आणि पाणी मात्र 3 कप, म्हणजे 1 कप रवा असेल तर 3 कप पाणी घ्या, तेही गरम करून घ्या। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। 2 लवंगा टाकत आहे, कारण लवंगामुळे सुद्धा शिऱ्याला खूप छान चव येते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वेलची पूडही टाकू शकता। मीही इथे 1 चिमूटभर वेलची पूड टाकलेली आहे। तुम्ही फूड कलर टाकत असाल तर थोडासा येलो कलर टाकला तरीही चालेल, पण मी इथे कोणताही फूड कलर वापरलेला नाही। असा हा पायनॅपल शिरा तयार आहे। तुम्ही इथे पाहू शकता की शिरा व्यवस्थित उमललेला आहे आणि तूप सोडत आहे। हा शिरा बनवण्यासाठी मी अननसाचे काप करून घेतले होते, पण अननसाचे काप आपण थोडेसे मिक्सर ग्राइंडरमधून फिरवून घेतले तरीही चालतील। पायनॅपल शिऱ्याला पिवळा रंग आणायचा असेल तर आपण चिमूटभर हळद वापरली तरीही चालते, पण मी इथे वापरलेली नाही। अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने रुचकर अशा घरच्या साहित्यात बनणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी आसावरीज किचनला सबस्क्राइब करा। धन्यवाद।